तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ना मित्रांनो, मी आपल्याला एक माहिती देणार आहे. ती म्हणजे अशी का आमच्या एका मित्राजवळ आहे ना एक अभंगाचा चॅनल आहे. हा पहा स्क्रीनवर दिसत असेल, हा चॅनल आहे त्यांच्याजवळ. तर मग तो चॅनल आहे ना ते विकणार आहे ती. तर आता तो का विकणार आहेत, तर ते चालवायला तो वेळच भेटत नाही. आता त्याचं सबस्क्रायबर किती ते पण आपल्याला दिसत असतील आणि 1700 का 1600 असा काहीतरी त्याचा वॉच टाईम आहे. आणि आपल्याला जर हा चॅनल कोणाला घ्यायचा असेल ना, तर हा समोर पहा त्यांचा नंबर पण दिसतोय. हा WhatsApp नंबर आहे त्यांचा आणि तसाच त्यांचा मोबाईल नंबर पण आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, आपण एक आपले जे यूट्यूबर मित्र आहेत ना, अनेक यूट्यूबर मित्रांचा एक ग्रुप करणार आहे ती. तर ह्याच नंबरवर आपण संपर्क करू शकतात. तर चला, कोणाला जर तो चॅनल घ्यायचा असेल ना, तर नक्कीच या नंबरवर आपण त्यांच्याशी संपर्क करा. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सकाळचं 6:30 वाजलेत आणि या सुंदर सकाळच्या सुंदर अशा शुभेच्छा आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला. आणि मित्रांनो, गावाकडं आता जाम थंडी आहे पहा. गावाकडंच नाही तर सगळी काही थंडीची लाट आहे भरपूर. आणि मित्रांनो, अशा वेळेस आपला मन जे वळत आहे ना, ते एका गावाकडल्या जुन्या आठवणींक, आपल्या बालपणीच्या आठवणींक, ती म्हणजे गावाकडली शेकोटी. तर मित्रांनो, मोकार थंडी वाजली, चला आता आपण पेटवणार आहे शेकोटी. थोडासा धुक्याचा पण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य हे सकाळचं सुंदर असं वातावरण. आणि या टेकडीच्या त्या साईडला आता सूर्यदर्शन होतंय. हलकीशी सोनेरी सूर्यकिरणं त्या साईडला दिसतात पहा. तर मित्रांनो, आता आपल्याला शेकोटी पेटवायची आहे का नाही, तर त्यासाठी आपण थोडासा ह्या गबाळ गोळा केला आहे. आता तो घेऊन जाऊ आपण. चला आता पेटवून देऊ. आधी इच्छा काय जुनी पेटावली, जुनी पेटावली इच्छा काय जुनी पेटा. चला, आपली मस्तपैकी आता शेकोटी पेटली. आणि मित्रांनो, ही एक गावाकडली जुनी आठवण आहे, बालपणची आठवण आहे. आणि ही गावाकडली संस्कृती आहे. जे कोणी मित्र आपलं जर बाहेर राहत असतील ना, मुंबई पुन्हा इकडं कामानिमित्त, तर नक्कीच ही शेकोटी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी गावाची आठवण आल्याशिवाय कधीच राहणार नाही. येणं शाक आहे. भांडी घासून झाली का? जमथंडी हा लय थंडी. आणि मित्रांनो, अशा वेळेस जागे होत्यात त्या काहीतरी जुन्या आठवणी. आम्ही लहान असताना अशाच जुन्या पेटवायचो मस्त आणि बसायचं शेकत. आणि कोणी मित्र जर आलं शेकाय तर त्याला गबाळ आणायला सांगायचं त्याच्याबद्दल, तर नाही तर त्याला शेकून द्यायचं नाही असं आहे. तर या मित्रांनो, सगळी शेकायला थंडीचा हा शेकोटीचा आनंद लुटायचा काम चालू आहे आमचावाला. आणि ह्या रोज राहत आहे आमच्याकडं शेकोटी. आणि आता बराचसा ऊन आला आहे पहा. तर आता आहे ना, पाणी तापत आहे, आंघोळ करायची. पण मित्रांनो, काय भानगडे माहिती आहे का, ह्या टायमाला पाणी पण एवढं थंड होत आहे ना, त्या चुलीवरसुद्धा लवकर तापत नाही. आणि तशी घरामध्ये चूल पेटेल राहते, पण आपण बाहेर शेकोटी करतोय कारण निसर्गाच्या सान्निध्यात आणि शेकोटीवर शेकायची मजाच वेगळी मित्रांनो. आणि रामदास अजून झोपेलच आहे. आदित्य गेलाय उठून बाहेर. रामदास, उठ. कुठे? किती वाजलं? शाळा नाही का आज? आहे ना, उठ आंघोळ बिंघोळ करायला लवकर. तर मित्रांनो, आता बाहेर ऊन पण मस्त निघालाय आणि आपली आंघोळ पण झाली आता. आणि आता आपण चहा घेऊ. या मित्रांनो, मग आता गरम गरम चहा प्यायला. आणि चहा प्यायल्याशिवाय म्हणजे थंडी उडतच नाही, नाही का? मी चहा प्यायला दादा गावात जाता का? गावामध्ये काय काम आहे? पीठ नाही राहिला म्हणला, दळा गेला असतं. हां, मग आता दळण करते काय? हा दळण करते, असली चालू गेलं ती दळून आणा, नाही तर ठिकून बरं बरं, चालेल चालेल, जातो. कर दळण. मग किती द्यायचे? पाहिली बरं देते. पाहिजे बरं. बरं बरं, चालेल. हा टोपा अजुलीचे ना? हा, मग आपला आदुली नाही, असं माफ करून घातला आदुलीचा. तर मित्रांनो, विशेष गोष्ट म्हणजे अशी का आमच्या गावाक अजूनही आदुली पायली ह्याच मापा येते.
आणि आता शहरामध्ये ह्या दळण्यात ना किलो दळली जाते ती, पण आमच्याकडं पाहिली म्हणजे ती आजुली कशी राहते ती मी एक व्हिडिओमध्ये दाखवली होती आणि पुन्हा एकदा दाखवेल. पण आजुलीचा ह्या माप आहे, असा माप आमच्याकडे किलोने पायलीवर राहतात तुमच्या दळण. तर आता या दळणाची कामगिरी आपल्याकडे सोपवली होती रामजाच्या आहे ना. तर आता आपण दळण घेऊन आलो दळून. आता झाला का स्वयंपाक? हा स्वयंपाक झाला. तर मित्रांनो आता बसलोय जेवायला. जेवण काय करायचे आता? जेवण आता हुळगा काढायला जायची मला. थोडं राहिलं का आहे बरं अजून? आहे थोडासे म्हणजे. बरं बरं चालेल, घे जेवण मग. हा हा. जेवण झालं ती आणि रामदासची आता कशी ते भांडी तिला जायचे हुळगा काढायला. अजूनही थंडी जात नाही. हा ना 11-12 वाजा आले तरी गार लागत. आज वारा सुटल्या जरा आहे ना. वारा चालाय मग त्याच्यामुळे चाललं. पाणी न्यायचे काय? हा मग सारखं यायचं आणि जायचं मग बाटली नेते ना बघ. आहे जवळच आहे मग काय किती. हा पण मग सारखा वरून खाली जाय ना. हम्म, हम्म. आता सगळं आवरलं घरातलं माझं आले हुळावळा काढायला शेपुडी. तर त्याला एवढ्या म्हणावं असे शेंगाच नाही येते. सगळं पका गेलाय माझा तिने लांब लांब ताणं गेलं ते कुठे मुडे 1-2 कशा तरी आहे ती. आता बाकीचं झाला काढून आणि बाकीचं आहे अजून. तर मग आता त्या का ना काढून घ्यायच लागल. कशा 2-2 4-4 शेंगा ती तर टाकूनही द्या नाही जसं ते चाला हळूहळू काढायचं काम मला. तर मित्रांनो आता रामदासच्या इथं झालं हुळगा काढायचं काम. त्याला शेंगाई नाही एवढं म्हणायला. आता हेरी 1-1 2-2 आहे ती आणि बाकीचे आहेत त्याच्यावर काहीतरी रोग गेला आहे. तर असो ह्या हुळग्यांचा लई उपयोग राहतो मित्रांनो. हुळग्याची डाळ होते, शेंगोळी शेंगोळी बनवतात, पीठ लावत आहे, वडं होतात, असा ह्या लई उपयोगी कडधान्य हा. पण आता काय होतं मित्रांनो बदलत्या वातावरणामुळे ना ह्याला पण आता पीक फार म्हणजे असा कमी झाला आहे. कधी धुकं तर कधी जास्त पाऊस असा म्हणजे याला जास्त असा सहन नाही होत. तर मग तो आपण मामांच्या बैलाकडून पेरला होता, तो पण व्हिडिओ बनवला होता आपल्याला. तर असं मित्रांनो आज दिवसभरात आमचं हे काम चालू आहे. तर मग बाकीचा काढला आहे आणि बाकीचा आपण खळ्यात नेऊन टाकला आहे. आता खळ्यात पण पक्का मोठा गंज आहे मित्रांनो. एवढा मोठा गंज लागला आहे पण आता किती होतात माहीतच नाही मित्रांनो त्या. असो तर हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक करा. पुन्हा एकदा सगळी जय हिंद, जय महाराष्ट्र.